पूर्ण स्कॉट आहे ते सर्वांना जवळजवळची रूम देण्यात आलेली आहे, कारण की मिसमॅनेजमेंट होऊ नये. जेव्हा फॉलोईंगचा वेळ येतो तेव्हा गडबड झाली नाही पाहिजे. त्या कारणाने आम्हाला सर्वांना जवळजवळ रूम देण्यात आलेली आहे. तर काही धावपळ नको व्हायला म्हणून. तर बघा, जिद्द नाही सोडलेली आहे. मुलं ट्रेनिंगला आलेले आहेत तरी पण आपला अभ्यास कंटिन्यू त्यांचा चालू आहे. तर दादा हे माझे स्कॉटचे मेंबर आहेत. तर तुमच्याबद्दल जय हिंद सर. जय हिंद. बोला. तर तुमचा चेस्ट नंबर, नाव आणि जिल्हा. माझा चेस्ट नंबर 18 नाही किती आहे 387. मुक्काम पोस्ट ढापेवाडा, तहसील कडमेश्वर, जिल्हा नागपूर. चला, खूप खूप धन्यवाद. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं मी. तर दुसरे कोणाला काही त्रास असलं किंवा मेडिकल इश्यू असलं, कोणाचं हेल्थ इश्यू असलं तर त्यांना प्रॉपर इथे मेडिकल हॉस्पिटलाइज सुद्धा करण्यात येते, त्यांना रेस्ट देण्यात येते. असं काही नाही की त्यांना तुमची तब्येत नाही आहे बरोबर तर तुम्ही वर्किंग करा, झाडू लावा, असं काहीच नाही आहे. कोणावरच असं प्रेशर वगैरे देण्यात नाही येत आहे. तर इतकं नमस्कार मित्रमंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. मी आहो प्रेम पवार आणि सध्या आहो अकोला PTCला. तर अकोला PTCला आहे माझी ट्रेनिंग होमगार्डची. एकूण 4 आठवड्याची ट्रेनिंग आहे आणि 4 पैकी पहिला आठवडा सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. तर या तुम्हाला काही जो आता सध्या माझं काही एक्सपिरियन्स आहे, जे काही सध्या माझं शेड्यूल आहे, जे माझे नवीन मित्रमंडळी माझ्यासोबत जुळले आहे, जो माझा स्कॉट आहे, त्या पूर्ण स्कॉटला मी तुम्हाला भेट करून देतो. तर मी स्कॉट लीडर आहो. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप माझे सर्व जे स्कॉट मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत तुमची भेट करून देतो आणि कसं काय इथलं माहोल आहे त्यांना सुद्धा आपण विचारू. सर्वात आधी तुम्हाला इथे आम्हाला प्रोव्हाइड केलेली फॅसिलिटी त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. तर हे आहे आमचा हॉस्टेल परिसर, बघू शकता. हे सर्व आम्ही आहे मोरणा हॉस्टेल. तुम्ही यापूर्वी इथे येऊन इथे ट्रेनिंग केली असणार तर तुम्हाला नक्की मोरणा हॉस्टेल बद्दल माहीत असेल. तर इथे एकूण 3 हॉस्टेल आहे. पहिलं तर मोरणा, त्यानंतर काय नरनाळा, त्यानंतर पूर्णा. तर 3 हॉस्टेल, एकूण 3 हॉस्टेल आहे. आम्ही 3 पैकी मोरणा या हॉस्टेलला आहोत. आणि तुम्हाला फॅसिलिटी सांगतो. आम्हाला जे फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्या फॅसिलिटी बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर हे आहे बॅरेक. किती नंबर? 30 नंबर बॅरेक आहे. तर 30 नंबरला किती एकूण उमेदवार आहे इथे ज्यांना ठेवण्यात आलेलं आहे? 6 उमेदवार आहे. 6 उमेदवार आहे. जेवणाची राहण्याची सोय नंबर 1 आहे. झोपण्याची वस्तू पाहू शकता, डबल बेड आहे. तर फॅसिलिटी काय काय तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आमच्या दर्शक. 1 नंबर आहे. काही टेन्शन नाही. नाश्ता, सकाळचा ब्रेकफास्ट, अंडी, केळं, दूध, चणे. तर मित्रांनो, हे तर झालं शेड्यूल. जे आम्हाला फॅसिलिटी आहे ते त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. तर हे आहे बेड. डबल बेडचे आम्हाला एकूण इथे 3 बेड आहे. 3 बेड आहे. एक तुम्हाला कळलं, आयडिया आला असेल की एका बेडवर 2-2 मुलं ऍडजस्ट करण्यात येतात. ते एकूण तुमच्या बॅरेकला किती उमेदवार आहे? 6 उमेदवार आहे. तर हे फॅसिलिटी आहे. एक कबड आहे, बघू शकता. हे कबड आहे. 6 लोकांना बघू शकता इथे बढिया कबड आहे. एक्स्ट्रा लगेज, तुमचं लगेज इथं जे कॅरी करून तुम्ही आलेले आहे ते लगेज तुम्ही इथे ठेवू शकता. बढिया. तरी पण खूप स्पेस आहे. इतकी जबरदस्त फॅसिलिटी देत आहे अकोला PTC इथल्या येणाऱ्या रिक्रुट्सला. तर हे बघा. तर हे बघा, हे स्टँड सुद्धा, हे जे स्टँड आहे कपडे वाळवायचा, हे सुद्धा इकडेच हॉस्टेलची प्रोव्हाइड केलेलं आहे. चप्पल स्टँड सुद्धा आहे. बाकी बेड तर दिला. आणि हे जे गादी आहे हे सुद्धा इथलीच आहे सर्व. बाकी हे माझे मित्र. तर आता स्टेप बाय स्टेप सर्वांचं नाव तुम्हाला. तर आपला चेस्ट नंबर सांगतील आणि आपलं नाव आणि जिल्हा. माझा चेस्ट नंबर आहे 369. सॉरी 1 मिनिट. माझा चेस्ट नंबर आहे 369. मी नागपूर जिल्ह्याचा आहे. तर तर दुसरा दादांशी तर आता MH 32, गांधी जिल्हा वर्धा 382. तर दादा तुम्ही? 372 नागपूर संत्रा मार्केट.
MH40 नागपूर ऑरेंज सिटी. दादा तुम्ही? ऑरेंज सिटी MH40 काटोल. तर बघू शकता इथे तर झाले 6 उमेदवार. तर आणखी काही आमचे उमेदवार आहेत जे वेगळ्या रूम मध्ये आहे. तर चेस्ट नंबर आणि राहणार कुठले तुम्ही ते सांगा. माझं नाव शिवम भुसाळे, MH29 यवतमाळ, चेस नंबर 363. हा. चला ट्रेनिंग मस्त चालू आहे. किती लोकं आहेत? आमच्या बरेटला 6 लोक आहेत. 6 लोक आहेत. तर धन्यवाद दादा. तर बाकी लोक बाहेर गेलेले आहेत. तर बाकी लोक बाहेर गेलेले आहेत. तर या तर बाकी जे उमेदवार आहेत त्यांच्याशी तुमची भेट करून देतो. तर दादा तुमचं नाव, चेस्ट आणि जिल्हा. माझं नाव चंद्रकांत जगताप आहे. मी यवतमाळ जिल्ह्यातून आलोय, कॉटन सिटी, आणि माझा चेस्ट नंबर आहे 375 आणि स्क्वॉट नंबर 13. खूप खूप धन्यवाद दादा. तर ह्या दादांशी तुमची भेट करून दिली. तर आणखी हा 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 आहे माझा रूम. तर माझ्या रूमचे मेंबर जे आता आराम करत आहे. तर काही लोकांची इच्छा नाही आहे, काही लोकांची आहे. तर दादा तुमचं चेस्ट नंबर आणि तुमचं नाव तर आमच्या दर्शकांना. माझं नाव दिनेश श्रीराम घोडके, जिल्हा वाशिम, चेस्ट नंबर 376. खूप खूप धन्यवाद. तर ही माझी रूम आहे. हे अशी काही फॅसिलिटी तुम्हाला सांगितलं मी इथे दिलं. तर आणखी पण माझे काही मित्र आहेत त्यांच्याशी सुद्धा मी तुम्हाला भेट करून देतो. तर माझे स्कॉटचे मेंबर काही फरक नाही पडणार. तुमचं नाव, चेस्ट नंबर मित्रांनो. आम्ही नागपूरकर. चेस्ट नंबर, तुमचा चेस्ट नंबर. चेस नंबर 366. हा. तर नाव सुनील. तर हे आमचे स्कॉटचे मेंबर आहेत. तर दुसरे मेंबर चेस्ट नंबर 389, नाव सौरभ, MH40. स्क्वॉड नंबर 13 अतुल आसोले, चेस्ट नंबर 390 नागपूरकर, ऑरेंज सिटी. हाय, खूप खूप धन्यवाद दादा. तर हे सुद्धा आहे. तर जो आमचा पूर्ण स्कॉट आहे ते सर्वांना जवळजवळची रूम देण्यात आलेली आहे. कारण की मिसमॅनेजमेंट होऊ नये. जेव्हा फॉलोईंगचा वेळ येतो तेव्हा गडबड झाली नाही पाहिजे. त्या कारणाने आम्हाला सर्वांना जवळजवळ रूम देण्यात आलेली आहे. तर काही धावपळ नको व्हायला म्हणून. तर बघा, जिद्द नाही सोडलेली आहे. मुलं ट्रेनिंगला आलेले आहेत तरी पण आपला अभ्यास कंटिन्यू त्यांचा चालू आहे. तर दादा हे माझे स्कॉटचे मेंबर आहेत. तर तुमच्याबद्दल जय हिंद सर. जय हिंद. हा बोला. तर तुमचा चेस्ट नंबर, नाव आणि जिल्हा. माझा चेस्ट नंबर 18 नाही किती आहे 387, मुक्काम पोस्ट ढापेवाडा, तहसील कळंब शहर, जिल्हा नागपूर. चला खूप खूप धन्यवाद. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं मी. तर दुसरे दादा. जय हिंद सर. यवतमाळ जिल्हा, चेस्ट नंबर 388, नाव मुकिंदा दिगंबरा चव्हाण. खूप खूप धन्यवाद दादा. कशी वाटली तुम्हाला इथली फॅसिलिटी? इथली आम्हाला सोयी सुविधा दिलेली आहे ते कशी वाटली? सोय सुविधा इथली खूप चांगली आहे आणि प्रत्येक मुलाला प्रत्येक बेड देऊन सगळ्या गोष्टीची व्यवस्था केलेली आहे चांगल्या प्रकारे. तर धन्यवाद दादा. दादा तुम्ही जरा माहिती द्या तुमच्याबद्दल. जय हिंद श्रीमान. चेस्ट नंबर 385, नाव नोबल गणेश शिवणकर, जिल्हा नागपूर. आणि इथली परिस्थिती बघितलं तर सगळ्या मुलांना सगळी सुविधा उपलब्ध आहे आणि सगळे मुलं इथे व्यवस्थित आहे. बस धन्यवाद. तर तुम्ही इथे आले, तुम्हाला काही घरची आठवण वगैरे येत नाही आहे का? घरची आठवण येत आहे कारण की आम्हाला इथे एवढे दिवस बाहेर जाण्याची सवय नाही आहे. पण आता काय करता, 1 महिन्यासाठी राहावं लागेल. चला खूप खूप धन्यवाद दादा. तर माझ्या मित्रांशी तुमची भेट करून दिली. तर आणखी पण आता संध्याकाळचा वेळ आहे तर बघू शकता. हा. तर जे आहे बघू शकता आता सर्व रिलॅक्स करत आहे. तर फॉलोईंग झालेली आहे 8 वाजता आणि कोणी आंघोळ करत आहे, कोणी चिल करत आहे बढिया, कोणी आपल्या फॅमिली सोबत बोलत आहे. आणि राहिली आता इथल्या शेड्यूल बद्दल. तर आमचा शेड्यूल कसा चालतो. ओय दादा जरा माझा व्हिडिओ मी दिसलो पाहिजे. तर इथला शेड्यूल कसा आहे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर सर्वप्रथम आमची 6 वाजता फॉलोईंग होती सकाळी. 6 वाजता फॉलोईंग झाल्यावर सर्वांची गिनती वगैरे होते. गिनती वगैरे झाल्यानंतर
PT क्लास होते सर्वात आधी. तर PT क्लास 40-45 मिनिटाचा असतो. 45 मिनिटाचा झाल्यानंतर एक ब्रेक असतो 5 मिनिटाचा. त्यात तुम्ही पाणी वगैरे वॉशरूम वगैरे करू शकता. आणि 5 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर आणखी परत एक टी ब्रेक होतो. टी तर सकाळीच मिळते, तरी पण टी नंतर सुद्धा मिळतो. तर 10 वाजता आम्हाला नाश्त्यासाठी ब्रेक मिळतो अर्धा पाऊण तासाचा. तर त्यात आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर आणखीन आम्हाला मी चुकीचा बोललो, 9:30ला आम्हाला नाश्त्याचा ब्रेक होतो आणि 9:30च्या नंतर 10ला आम्हाला रिपोर्टिंग द्यावं लागते. तर त्यानंतर आमची लॉ क्लास होते. लॉ क्लास म्हणजे आमचे जे सर्व आर्टिकल शिकवले जातात आणि काही दूरदूरून जे फिलॉसॉफी द्यायला चांगले चांगले मोठे मोठे लोक येतात. सर्व म्हणजे चांगलं सर्व नॉलेज देतात. कसं काय आम्हाला डिसिप्लिन राहायचं, कसं काय वागायचं, त्याबद्दल एकदम प्रॉपर नॉलेज देतात. तर 12ला आम्हाला जेवण करायची सुट्टी होतो. तर 12 नंतर जेवण वगैरे आम्ही करतो आणि त्यानंतर डायरेक्ट 3 वाजता आमची फॉलोईंग लागते. तर 3 वाजता फॉलोईंग लागल्यानंतर आम्हाला ड्रिलसाठी आम्ही सर्व जातो, ग्राउंडवर ड्रिल वगैरे करतो. 4 वाजता आणखीन प्री ब्रेक होतो. त्यानंतर वर्किंग वगैरे होते 1-2 तास, 1 तास होतो किंवा ड्रिल वगैरे होते. सर्वांचा ग्रुप वाटलेला आहे. 30-30 जणांचा ग्रुप आहे. तर 30-30 जणांचा ग्रुप आहे. सर्वांना जे पडते, जे ग्रुप आमचे DI सर लोक आहे ते आपापल्या त्यांच्या हिशोबाने सर्वांना आदेश देतात. तर असं काही आजचा आमचा आहे 7वा का 6वा दिवस आहे. पहिला आठवडा संपलेला आहे सक्सेसफुली. तर पहिला आठवडा मस्त बेसिक ट्रेनिंग देणं चालू आहे. आता आणखी 3 आठवडे बाकी आहे. रविवारी आम्हाला हॉलिडे असते. आणखीन आता 15 ऑगस्ट सुद्धा येणार आहे. तर 15 ऑगस्टला आमची ड्रिल वगैरे होणार आहे. तर शक्यतो मी त्या दिवसाचा ब्लॉग म्हणजे पॉसिबल झाला तर मी ब्लॉग बनवणारच नक्की. बट आमचा जो काय म्हणतात जो PTC आहे इथे मोबाईल अलाव नाही आहे बाहेरच्या परिसरमध्ये. तुम्ही हॉस्टेलला तुमचा मोबाईल यूज करू शकता, आपला पर्सनल मोबाईल म्हणजे कॉल वगैरे करू शकता. बाकी तुम्ही बाहेर कॉलवर किंवा बाकी व्हिडिओ वगैरे बनवू नाही शकत, चप्पलवर नाही फिरू शकत. प्रॉपर तुम्हाला PTCच्या ड्रेसमध्ये तुम्हाला इथे बाहेर परिसरमध्ये पळता येते, म्हणजे घुमता फिरता येते. तर ही काही होती, अशी काही माहिती होती मी तुम्हाला दिली मित्रांनो. तर आजचा आमचा शेड्यूल असाच झाला जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर सर्व नीटनेटकं चालू आहे, काहीच प्रॉब्लेम नाही येत आहे. कोणाला काही त्रास असलं किंवा मेडिकल इश्यू असलं, कोणाचं हेल्थ इश्यू असलं तर त्यांना प्रॉपर इथे मेडिकल हॉस्पिटलाइज सुद्धा करण्यात येते, त्यांना रेस्ट देण्यात येते. असं काही नाही की त्यांना तुमची तब्येत नाही आहे बरोबर तर तुम्ही वर्किंग करा, झाडू लावा, असं काहीच नाही आहे. कोणावरच असं प्रेशर वगैरे देण्यात नाही येत आहे. तर इतकं प्रोफेशनल मतलब इतका स्टँडर्ड, खूप स्टँडर्ड PTC आहे. तर सर्व जे काही होती माहिती ती तुम्हाला मी दिली. तर असं काही होतं शेड्यूल आमचा जो चालते. तर तरी पण मित्रांनो आमचा हा ब्लॉग खूप लंबा झाला. तर सर्व माझे ग्रुप लीडर, मी ग्रुप लीडर आहो, तर जे काही माझे ग्रुपचे मेंबर होते त्यांच्याशी तुम्हाला भेट करून दिली. तरी पण काही जे आमचे ग्रुप मेंबर आहेत ते थोडे बाहेर इकडे तिकडे गेले असतील. तर तुम्हाला कसं काही इथली सोयीसुविधा आवडली असेल तर लाईक करू शकता आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता चॅनलला. तर थँक्यू सो मच गाईज. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.